नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला एक उमेदवारी दिलेली आहे, प्लस सगळ्या तुम्हाला नागरिकांची पार पाडण्याची तुम्हाला जिम्मेदारी दिलेली आहे. काय सांगा तुम्हाला? नमस्कार, मी देवेंद्र कृष्णाजी तळेकर, वार्ड नंबर 3चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे. पक्षाने गेल्या 19 वर्षापासून मी पक्षाच्या स्वयंसेवकाने कार्यकर्ता आहे आणि इमानदारीने आपली भूमिका आजपर्यंत निभावलेली आहे. त्या कार्यामुळेच मला आज भारतीय जनता पक्षातर्फे वार्ड क्रमांक 3ची उमेदवारी मिळालेली आहे. नागरिकांमध्ये तुम्ही काय करणार आहे? समोर काय तुमचा विकास काय होणार? नागरिकांसाठी आता मी प्रचारात फिरतोय, तर सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती गटर लाईनची आहे. नुकतेच शासनानं 760 करोड रुपये मंजूर केले आहे. आदरणीय आमचे बावनकुळे साहेब नेते, महाराष्ट्र महसूल मंत्री, पालकमंत्री नागपूर आणि अमरावती जिल्हा यांनी ती मंजूर केलेली आहे आणि मोठा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला आहे. त्याच्यामुळे आता ती मोठी समस्या आपल्या भागातून लुप्त झालेली आहे. आता त्यांचं काम लवकरच सुरू, काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी व्हायचं. अनेक पक्ष इथे उमेदवारी लढत आहे, यावर तुम्ही कसं मात देणार आहे? गेल्या 18-19 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे मला आजपर्यंत जेही कामं केले ते भारतीय जनता पार्टीनेच केले आणि आमच्या आदरणीय बावनकुळे साहेबांनीच केलेले आहे. त्यामुळे आता कोणत्याच पक्षाला इथं थारा नाही आहे. आम्हाला खूप भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महिलांसाठी तुम्ही काय म्हणजे नवीन योजना राबवणार, त्यांना सक्षम करून कसं करणार? महिलांसाठी माझ्या मनात एक विचार आलेला आहे की त्यांच्या लघु उद्योगासाठी आम्ही प्रेरित करणार आहे. छोटे छोटे जो गृह उद्योग असतात त्याच्यासाठी प्रेरणा देणं, त्याच्यासाठी नगरपंचायततर्फे काही ना काही आम्ही उद्योग काढणार आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांनी जो काँग्रेसचे नेते आहे यांनी तुमच्या जे आरोप केलेला आहे भारतीय जनता पार्टीवर का वोट चोर गड्डेचोर म्हणून तुमच्यावर वोट चोरण्याचा आरोप केलेला, यावर तुमचं काय मत आहे? वोट चोर हा सरासर खोटा आहे. किंवा नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या याच्यामध्ये आपण लक्षात आलं तर महिलांनी खूप जास्त प्रमाणात मतदान केलेलं आहे. ते चोरी असू शकत नाही. जेव्हा महिलांची रांग लागते, रांग दाखवते आपल्याला का तुम्ही समोर आहे की मागे आहे. चोरी याच्यात म्हणते का 2 लोक उभे आहे आणि 1000 वोट घेतले, त्याला चोरी म्हणते. लोक स्वतःहून अगर घराच्या बाहेर निघून मतदान करत आहे त्याला चोरी म्हणत नाही. ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे वोट केले आहेत, त्याच्यामुळे बिहार विधानसभेमध्ये खूप भरगच्च प्रकारे आमचा विजय झालेला आहे. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करता? नागरिकांना मी हेच आवाहन करूया की मी गेल्या 18-19 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी विकास कामे खूप केली आमच्या पार्टीने. त्यामुळे सर्व 1717 उमेदवार निवडून द्यावे आणि एक नगराध्यक्ष कीर्तिताई बडोले यांना सुद्धा निवडून द्यावे, हीच मनापासून मागणी आहे. कमळ चिन्ह, कमळ या चिन्हावर मतं देऊन 17च्या 17 उमेदवारांनी निवडून द्यावे आणि एक नगराध्यक्ष कीर्तिताई बडोले. देवेंद्र भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कमल कसा कसा येत नाही, अरे कमल बरी.